अल्पवयीन मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीला ठाणे गुन्हे शाखेने केले जेरबंद। कासारवडवली येथील शेडोबा मंदिर रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिनांक 5 जुलै 2025 रोजी एका अल्पवयीन मुलीचे प्रेत सापडले होते। त्या अनुषंगाने कासारवडवली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट 5 वागळे हे सुद्धा करत होते। या गुन्ह्याच्या तपासादरम्यान ही अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले याबाबत कळवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। त्याप्रमाणे गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पाटील, राजेंद्र चौधरी, पोलीस नाईक बंडगर, तेजस ठाणेकर, पोलीस शिपाई यश यादव यांचे एक पथक तयार केले। या पथकाने ही अल्पवयीन मुलगी दिनांक 4/7/25 रोजी राहत्या घरातून निघून गेली त्या वेळेपासून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता ठाणे रेल्वे स्टेशन येथील रिक्षा स्टँड येथे आल्याचे दिसून आले। त्याप्रमाणे अधिक तपास केला असता ही अल्पवयीन मुलगी ही एका रिक्षात बसून गेल्याचे दिसून आले। त्याप्रमाणे 100च्या वर सीसीटीव्ही तपासल्यावर पोलिसांचा रिक्षावाल्यांवर संशय बळावला। त्याप्रमाणे रिक्षाचा शोध घेतला असता समाधान अर्जुन सूर्यवंशी वय 40 वर्ष राहणार लोकमान्य नगर पाडा नंबर 3 सुखशांती चाळ याला ताब्यात घेण्यात आले। त्याची सखोल चौकशी केली असता त्याने मुलीची हत्या केल्याचे कबूल केले। त्याने दिलेल्या माहितीत त्याने त्या मुलीला ठाणे भिवंडी घोडबंदर येथे रिक्षाने फिरवले। नंतर त्यांच्या काही कारणास्तव भांडणे झाली, त्यामुळे तिच्याच ओढणीने गळा आवळून समाधान याने तिची हत्या केली आहे। कासारवडवली पोलीस स्टेशन येथे अल्पवयीन मुलीचा खुनाचा गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 5चे पोलीस निरीक्षक सलील भोसले, साहेब पोलीस निरीक्षक नितीन पाटील, API शरद पाटील, API भूषण शिंदे, API पल्लवी ढगे पाटील, PSI माने आणि त्यांच्या टीमने ACP शेखर बागडे यांच्या सुपरविजनमध्ये त्या गुन्ह्याचा समांतर तपास केला। त्याच्यामध्ये समाधान सूर्यवंशी वय वर्ष 40 राहणार लोकमान्य पाडा नंबर 3 ठाणे पश्चिम या आरोपीला त्याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। या आरोपीचा मान्य न्यायालयाने 17 जुलैपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे। सर, का त्याने हत्या केली एकंदरीत? प्राथमिक तपासामध्ये आरोपीनं अल्पवयीन मुलीची ओढणीने गळा दाबून हत्या केल्याचे निष्पन्न झालेलं आहे। परंतु त्यामागचं कारण या रिमांडमध्ये जो काय तपास होईल त्याच्यामध्ये निष्पन्न होईल नक्की काय कारण होतं किंवा काय त्यांचा वादविवाद झाला का किंवा काय इतर शारीरिक अत्याचाराचा काय संशय आहे तर त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहोत। बॅकग्राऊंड काय सर? आरोपी हा रिक्षा चालक आहे। मागील 12-13 वर्षापासून तो ठाण्यामध्ये रिक्षा चालवण्याचं काम करतो। त्यावेळी ही बॉडी आढळली त्यावेळी आपण अपहरणचा गुन्हाच्या हिशोबाने आपण तपास करत होतो। नेमकं ज्यावेळी हा आरोपी आपल्याला भेटलेला आहे तपासामध्ये काय नेमकं त्यांनी सांगितलं असं? आम्ही सध्या आरोपीला अटक केलेली आहे। माननीय न्यायालयाने त्याची 17 जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे। पोलीस कोठडीमध्ये अधिक तपास केल्यानंतर त्यानं शारीरिक अत्याचार केला आहे किंवा त्यांच्या काय देवाणघेवाणीचा पैशाचा वाद आहे का किंवा इतर अजून कुठलं काही कारण आहे का ते स्पष्ट होईल। सर, मुलगी राहायला कुठे होती? ही अल्पवयीन मुलगी आहे, त्यामुळे त्याचं आपण विवर डिस्क्लोज करत। कुठून ते कुठे जात होती तेव्हा? 4 तारखेला ती ठाणा रेल्वे स्टेशन या ठिकाणाहून निघाली। त्या आरोपीनं तिला त्याच्या रिक्षामध्ये बसवून मानपाडा, भिवंडी, त्याचबरोबर मानकोली आणि ठाणा पश्चिममध्ये इतर काही परिसरामध्ये फिरवल्याचं प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। त्यानंतर त्यानं वाघबीळ गावाच्या जवळ सुनसान जागेमध्ये तिचा गळा आवळून खून केला आणि तिची बॉडी त्या ठिकाणी त्यानं टाकून दिलं। सर, किती वाजता ठाणा स्टेशनवरनं ती बसली आणि कुठपर्यंत तिला? 4 तारखेला साधारण ते दुपारी 1 ते 2च्या दरम्यान ठाणा रेल्वे स्टेशनवरून त्याच्या रिक्षामध्ये बसले आरोपीच्या रिक्षामध्ये। नाही, ते आता निष्पन्न होईल ना, कारण निश्चित काय आहे तपासात निष्पन्न नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते।
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग व महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना यांच्यातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन. कोणत्याही सामाजिक कार्यात सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता असते. ठाणे जिल्ह्याची या रक्ताची वाढती गरज लक्षात घेता अधिकाधिक रक्तदान शिबिरे होणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस वाढते अपघात, शस्त्रक्रिया, बाळंतपण, रक्तजन्य विकार व जन्मतः बाळात आढळणारा थॅलेशिया यासारख्या आजारांसाठी रक्तांची अत्यंत निकड असते. यासाठी सर्वदूर रक्तदान चळवळ उभी राहणे आवश्यक आहे. आमदार संजयजी केळकर साहेब यांच्या संकल्पनेतून ठाणे महानगरपालिका प्रशासनाच्या सहकार्याने ठाणे महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने ठाणे महानगरपालिका मुख्य प्रशासकीय चंदनवाडी, 5 पाखाडी, अल्मेडा रोड, ठाणे महानगरपालिका येथील नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये दिनांक 12 जुलै 2025 रोजी शनिवारी सकाळी 9:30 ते सायंकाळी 4:30 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कर्मचारी वर्ग आणि सुरक्षा रक्षक यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हे रक्तदान शिबिर पहिल्यांदाच या ठिकाणी होत आहे आणि अनेक कामगारांनी रक्तदान द्यायला सुरुवात देखील केलेली. ही एक मोठी बांधिलकी आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आपण समजतो आणि या पुढच्या काळामध्ये देखील नित्य नियमाने महापालिकेच्या कामगारांनी रक्तदान करण्याचा संकल्प देखील या ठिकाणी केलेला आहे. विविध भागाचे, विविध खात्यातले कर्मचारी हे या ठिकाणी एक आपली बांधिलकी समजून रक्तदान करत आहे. निश्चितपणे हा अत्यंत स्तुत्य आणि अभिनंदनीय अशा प्रकारचं या कामगारांचं काम आहे. मी बाकीच्यांना देखील आवाहन करेन की आपलं देखील आपण रक्तदान करून रुग्णाची आवश्यक असलेल्या सगळ्या रुग्णांना या माध्यमातून सहकार्य करावं आणि याच्यासाठी देखील कटिबद्ध राहावं. महापालिका कर्मचाऱ्यांचा जो हा रक्तदान शिबिर आहे, महापालिका अधिकारी गैरहजर का सांगतो? खरं म्हणजे अधिकाऱ्यांनी हजर राहायला पाहिजे होते, परंतु मला खेदाने सांगावं असं वाटतं की आता तर सकाळी सुरू झालंय पण अजून कोणी या ठिकाणी हजर नाहीये. ही संतापजनक पण गोष्ट आहे, परंतु ज्याचा त्याचा तो अधिकार आहे. आज सुट्टी आहे, त्याच्यामुळे कामगारांच्या पाठीवर थाप मारण्याच्या ऐवजी ते त्या ठिकाणी आपल्या सुट्टीमध्ये असतील, त्याच्यामुळे ते आले नाही. पण कामगारांचं हे असल्यामुळे की जे दिवसरात्र महापालिकेचं काम करतात त्या कामगारांना त्यांच्या पाठीवर थाप मारण्याकरता, त्यांचं कौतुक करण्याकरता आणि रक्तदान देण्याकरता देखील खरं म्हणजे यांनी हजर राहायला पाहिजे होतं. आयुक्तापासून या ठिकाणी या शहराचा एक आमदार देखील या ठिकाणी उपस्थित आहे, तर त्याच्या देखील ते येणार आहेत म्हणून जरी अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉल म्हणून यायला पाहिजे होतं. परंतु ठाणे महापालिकेतले काही अधिकारी सोडले तर यांच्याबद्दल अधिक काय सांगणार. आणि त्याच्यामुळे कामगारांना जसं आपण त्यांच्या पाठीवर थाप माराल त्याच्या दुप्पट काम जे आहे ते तुम्हाला त्यांच्याकडनं मिळणार आहे. काय आव्हान द्याल नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना? कर्मचाऱ्यांना मी निश्चित सांगेन की हे
स्तुत्य असं काम तुम्ही करता. रक्तदान असेल, अवयवदान असेल, याचा संकल्प करणं आणि या दृष्टीने आपण त्या ठिकाणी कार्यरत राहणं ही अत्यंत ज्याला माहिती की पवित्र असं काम आहे. हे सामाजिक बांधिलकीतून एक प्रकारची फार मोठी ही सेवा आहे आणि पुढच्या काळामध्ये देखील हा नित्य नियमाने आपण हे करत राहा असं मी निश्चितपणे आवाहन करतो. आमचं आजचं टार्गेट आहे 200 बॅग द्यायचं आहे. 200 पिशवी आम्ही आजच्या दिवशी देणार आहोत. आज महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना आयोजित हा भव्य रक्तदान शिबिर मेळावा आहे. आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेखाली आम्ही हा कार्यक्रम राबवत आहोत. बहुसंख्य कामगार उपस्थित आहेत. अजून भरपूर कामगार आमचे येणे बाकी आहेत आणि विशेष म्हणजे मी फक्त महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे उपायुक्त श्री बिरारे साहेबांचे आभार मानेल, कारण त्यांच्यामुळे हा हॉल आम्हाला उपलब्ध करून दिला. आणि महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना ही फक्त भांडण्यासाठी नाही तर सामाजिक उपक्रमातही सहभागी असते, हा आम्ही संदेश आजच्या कार्यक्रमानिमित्त देऊ इच्छित आहे. नऊ लाख 71,000 भाविक प्रवाशांना एसटीने घडवले विठ्ठल दर्शन. आषाढी यात्रेनिमित्त 5,200 जादा बसेसच्या माध्यमातून एसटीने तब्बल 9,71,683 भाविक प्रवाशांची सुरक्षित ने-आण करून त्यांना विठ्ठल दर्शन घडविले आहे. या सेवेतून एसटीला 35,87,61,00,000 रुपये उत्पन्न मिळाले आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले की आषाढी यात्रेनिमित्त अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून श्री क्षेत्र पंढरपूर येथे मोठ्या संख्येने भाविक प्रवासी येत असतात. या भाविक प्रवाशांना त्यांच्या गावापासून पंढरपूरपर्यंत ने-आण करण्यासाठी एसटीने तब्बल 5,200 जादा बसेस सोडल्या होत्या. 3 ते 10 जुलै दरम्यान या बसेसने 21,499 फेऱ्या करून तब्बल 9,71,683 भाविक प्रवाशांची सुरक्षित ने-आण केली आहे. यातून एसटी महामंडळाला 35,87,61,00,000 रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे, जे मागील वर्षी मिळालेल्या उत्पन्नापेक्षा 6,93,03,000 रुपयांनी जास्त आहे. सन 2024 साली आषाढी यात्रेचे एकूण उत्पन्न 28,91,58,000 रुपये इतके होते. अर्थात एवढे चांगले उत्पन्न आणून लाखो भाविकांना सुखरूप देवदर्शन घडवून आणणारे हजारो चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी व त्यांना मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक व अधिकारी अभिनंदन पात्र आहेत, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले. हजारो एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था. आषाढी यात्रेच्या काळामध्ये पंढरपूरमध्ये येणाऱ्या एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांची जेवणं अभावी गैरसोय होऊ नये म्हणून परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्वखर्चातून 5, 6 व 7 जुलै रोजी मोफत जेवण, चहा, नाश्त्याची सोय केली होती. याचा फायदा हजारो एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला. याबद्दल सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी मंत्री सरनाईक यांचे आभार मानले आहेत. अनधिकृत शाळांना 3 दिवसांची मुदत. दिवा येथील अनधिकृत शाळा 3 दिवसात बंद करण्यात आल्या नाहीत तर टाळे ठोकले जाईल, असा निर्वाणीचा इशारा आज शाळांच्या संचालकांना देण्यात आल्याने अनधिकृत शाळांच्या संचालकांचे धाबे दणाणले आहे. ठाणे महापालिकेचे शिक्षणाधिकारी कमलाकर मेहत्रे यांनी आज अचानक दिवा परिसरातील SR इंग्लिश स्कूल, कॅम्ब्रिज इंग्लिश स्कूल, LBS स्कूल आणि LLS स्कूल या 4 अनधिकृत शाळांची पाहणी केली असता या शाळांकडे कोणत्याही प्रकारची मान्यता आढळली नाही. या शाळांतील शिक्षक 10वी 12वी पास असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. एकही शिक्षक D.Ed किंवा B.Ed नसल्याचे तपासणीमध्ये आले आहे. D.Ed किंवा B.Ed नसल्याचे तपासणीमध्ये आढळले. तसेच शाळेतील विद्यार्थी यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते अशा ठिकाणी शाळा भरवली जात असल्याचे पाहणी दरम्यान त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी या शाळांचा पंचनामा करून त्यांना 3 दिवसात शाळा बंद करून शाळेतील विद्यार्थ्यांना नजीकच्या मान्यताप्राप्त शाळेत त्यांचे समायोजन करावे, तर मान्यताप्राप्त शाळांनी समायोजन केलेल्या विद्यार्थ्यांकडून जास्त फी आकारू नये अशा सूचना केल्या आहेत.
याबाबत शिक्षणाधिकारी श्री मेहत्रे म्हणाले की या शाळांना यापूर्वी नोटीस देऊन त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. तरी देखील या शाळा बंद करण्यात येत नसल्याने त्यांना 3 दिवसात शाळा बंद करण्याची तंबी देण्यात आली असून त्यांनी शाळा बंद केली नाही तर मात्र शिक्षण विभाग त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा पुन्हा दाखल करून या शाळांना सील ठोकण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.